नमस्कार मंडळी, माझे नाव रजत आणि तुमच्या या MH49 ब्लॉगर चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत। आज आपण आले आहोत नागपुरातील सक्कदरामध्ये आणि या सक्कदरामध्ये आपण आता उभे आहोत बुधवार बाजारात। तिथे आज आपण बघणार आहोत लाल मिरचीचे काय रेट सुरू आहे। आपल्याला लाल मिरचीची खूप जास्त रिक्वायरमेंट असते। चक्कीवर आपण घेऊन जातो लाल मिरची आणि त्याला हिरोती बनवून आणतो, लाल मिर्च बनवून आणतो, लाल मिर्च पावडर बनवून आणतो। तर त्याची आता सध्या काय रेट चालू आहे मिरच्यांचे ते आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। तर मंडळी, आपल्याला जी आपण सगळ्यात जास्त यूज करतो मिरची ती आहे आपली C5 भिवापुरी मिरची। याच्या आता या दुकानात जसं की आज आपण आलेलो आहोत गायधनी मिरची बाजारमध्ये आणि हे बाजारचे दुकान म्हणजे आहे आपल्या बुधवार बाजारमध्ये। तर याचे आपण आता बघणार आहोत रेट। ही आहे आपली C5 भिवापुरी मिरची। याचे सध्या रेट चालू आहे 140 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने। आणि ही जी मिरची असते ही खायला एकदम मीडियम असते। म्हणजे आपण जर खूप मीडियम आणि तिखट आवडत नसेल तुम्हाला तर ही आपण मिरची प्रिफर करू शकता। याला तुम्ही दळू शकता आणि लाल मिर्च पावडर बनवू शकता, ठीक आहे। आणि तुम्हाला जर तिखट हवी असेल तर त्याचे मी ऑप्शन सांगणार। याच्यात जर काही मिक्स करायचे असेल तर त्याच्यासाठी तेजा मिरची येते, ती यामध्ये थोडीफार मिळून तुम्ही याला तिखट बनवू शकता। त्याचे पण मी समोर जाऊन तुम्हाला रेट सांगतोय। त्यानंतर ही C5 भिवापुरीची दुसरी क्वालिटी आहे, ती आपण जी बघितली होती ती 140 रुपये प्रति किलोची होती। आणि ही जी बघत आहोत आपण ही आहे C5 भिवापुरी 160 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने। बघा, याची पण क्वालिटी थोडीशी स्टँडर्ड आहे, त्यामुळे याला 160 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने इथे विकत आहे। त्याची पण क्वालिटी छानच होती, याची पण क्वालिटी छान आहे। त्यानंतर आपण बघतोय ही पटना मिरची। हे बघा, ही आहे पटना मिरची। याचे सध्या रेट चालू आहे इथे 200 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने। बघा, सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट असते लोकांना पटना मिरचीची। ही खायला एकदम तिखट लाल अशी असते आणि याच्यानी आपल्या मिरचीमध्ये जसं ही जी मिरची आहे C5 भिवापुरी ही खायला मीडियम आहे, परंतु याची जी भाजीला कलर येतो तो येतो एकदम फिकट। परंतु तुम्ही त्याच भाजी जर यावाल्या मिरचीला टाकाल मिक्स करून त्या C5 मध्ये या मिरचीला मिक्स कराल तर तुमची भाजी एकदम लाल अशी बनेल। तर ही लाल करण्यासाठी यूज केली जाते पटना मिरची। ही आहे आता सध्या 200 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने। त्यानंतर ही आहे तेजा डिलक्स। तेजा डिलक्स, आता तेजा डिलक्स म्हणजे होते तेजा म्हणजे आता तुम्हाला समजूनच जाईल, तेजा म्हणजे तिखट। नाव जसं तसंच याचं काम आहे। ही आहे एकदम खायला तिखट। जर तुम्हाला खूप जास्त तिखट आवडत असेल, जसं नागपूरचे लोक आहेत तर नागपुरी लोक सावजी आणि तेजा म्हणजे तिखट खाण्यासाठी खूप जास्त प्रिपेअर करतात, तर तुम्ही लोक ह्या मिरचीला प्रिफर करू शकता। ही खायला एकदम तिखट असते आणि ही आता सध्या चालू आहे 220 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने। हे बघा, ही आहे तेजा मिरची। याला तुम्ही C5 भिवापुरीमध्ये पण मिक्स करू शकता 1-2 किलोच्या हिशोबाने आणि त्या मिरचीला या मिरचीमध्ये टाकल्यानंतर थोडीशी भाजी छान बनेल, ठीक आहे। त्यानंतर ही बघत आहो, ही पण तेजाची आहे। ही आहे C5 भिवापुरी, ओके। ही जी आहे याची क्वालिटी थोडीशी लो आहे। ही आहे 200 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने C5 भिवापुरी। याची पण क्वालिटी बघा एकदम छान अशी क्वालिटी आहे। नंतर बघत आहोत आपण ही भिवापुरी, प्युअर भिवापुरी मिरची आहे ही। आणि याची जे प्राइस चालू आहे इथे हे 220 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने आहे। हे बघा, ही पण छान आहे मस्त। तुम्हाला जर मीडियम खायची असेल भाजी तर ह्या मिरच्या तुम्ही प्रिफर करू शकता। त्यानंतर ही आहे फुलकट भिवापुरी C5। ही 200 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने सुरू आहे। आता याला फुलकट का बरं म्हणतात, कारण याला हे देठ नसते। बघा, याला दंडी असते जी ते नसते, याला म्हणून फुलकट म्हणून म्हटलं जाते। तर याची जी प्राइस चालू आहे हे 200 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने सुरू आहे। याची पण क्वालिटी छान आहे। तुम्हाला एकदम म्हणजे कुठलंच काम करायची गरज नाही, फक्त एकदा याला ऊन दाखवा आणि डायरेक्ट चक्कीवर घेऊन जा। तर ही आहे C5 भिवापुरी फुलकट। त्यानंतर रोशनी भिवापुरी, हे रोशनी भिवापुरी तेज आहे। ही पण खायला तिखट असते। याची 220 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने आता सध्या इथे मार्केट प्राइस चालू आहे। त्यानंतर हे देवनूर आहे।
ही पण फुलकट आहे, याची पण 220 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने इथे प्राईस सुरू आहे. त्यानंतर ही भिवापुरी जांभूळ घाटी, ही पण फुलकट आहे, याची प्राईस इथे चालू आहे 240 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने बघा. आणि कोणती पण मिरची तुम्ही घ्याल तर त्याला एकदा उन्हात दाखवण्याची गरज आहे, ऊन दाखवण्याची गरज आहे. म्हणजे एकदा त्याला उन्हात वाळू टाका आणि त्यानंतरच तुम्ही चक्कीवर घेऊन जाऊन त्याला हिरोती बनवा किंवा लाल मिर्च पावडर बनवा, ठीक आहे. त्यानंतर ही आहे तेजा फुलकट. आता आपण साधी तेजा पाहिली होती, आता ही आहे फुलकट बघा. ही खायला एकदम तिखट असते, तर याची आता प्राईस चालू आहे 260 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने. आणि यांच्याजवळ बघा हे पावडरसुद्धा येतो, जसं की बेडगी पावडर 400 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने चालू आहे, ठीक आहे. काश्मीरी बेडगी पावडर म्हणतात तसं. आणि हा तेजा पावडर, हा तेजा मिरचीचा पावडर आहे 220 रुपये किलोच्या हिशोबाने, 120 रुपये हाफ किलो. ओके, तर तुम्ही यांना पण ह्या मिरचीच्या पावडरला पण प्रिपेअर करू शकता. आणि हे बघा हे बेडगी आपण तिथे पाहिली होती पटना, आता ही बेडगी. आता ही बेडगी जी असते ही आपल्याला कलर देण्याचे काम करते मिरची. म्हणजे आपल्या भाजीला जर कलर पाहिजे असेल, जसं मटन वगैरे चिकन वगैरे बनवत असाल तुम्ही घरी, नॉनव्हेज बनवत असाल तर त्यावेळेस तुम्ही यावाल्या मिरचीला प्रिपेअर करू शकता. याच्या जर तुम्ही हिरोती बनवून आणला, लाल मिर्च पावडरचा बनवून आणला, तर तुम्ही ही जी मिरची टाकली भाजीमध्ये तर तुमची भाजी एकदम अशी लाल लाल दिसेल, मस्त दिसेल. ओके, त्यानंतर हे रेशीम पट्टा दीपिका. आपण ना रोशनी बघितली तिकडे, आता हे बघा दीपिका. नाव जसं तसं काम, 220 रुपये प्रति किलो आणि एकदम दिसायला चापट दीपिका, छान. ओके, आणि पटनादार आपण तिथे 200 रुपये किलोवाली पाहिली होती. त्यानंतर ही आहे 340 रुपये किलोवाली पटना. हे बघा किती मोठी मिरची आहे बघा, माझ्या हाता एवढी मिरची आहे, एवढी मोठी मिरची आहे. याच्या साईज बघा, साईज बघा या मला मिरचीचा, याला म्हणतात पटना मिरची. ओके, आणि ह्या ज्या मिरची मी दाखवत आहो ह्या लाल करायचं काम करते मिरची, भाजीला कोणत्या पण, तर ते लाल करायचं काम करते ह्या मिरच्या, ठीक आहे. ओके, यांच्याकडे अजून बाकीचं हळद, राई, धनिया, बारीक राई, मेथी हे सुद्धा भेटून जाईल. त्याची तुम्ही इथे थोडंसं पॉज करून प्राईस बघू शकता. आणि यांच्याकडे पावडर वगैरे सगळं अवेलेबल आहे, जसं मिरचीचं पावडर, धनियाचा पावडर, राई पावडर, आणि हे बघा जिरा, एबी जिरा जो राजस्थानी जिरा म्हटला जातो, खूप जास्त फेमस असतो. तर आजच्या रेट इथे तुम्हाला लागलेला दिसून राहिला. आणि हा आहे यांचा बॅनर. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8888678528. आणि हा जो शॉप आहे हा सोमवारी क्वार्टरला आहे, नागपूर 75-2. आपल्या बुधवार बाजारचा जो चौक येतो त्या चौकच्या एक्झॅक्ट मधामध्ये हा शॉप असतो. बाकी आजच्यासाठी इतकंच. आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, ठीक आहे. बाय बाय, टेक केअर.